45 दिवसामध्ये मी तर 75 हार्ड चॅलेंज कंप्लीट करणारच, पण तुमचा पण सपोर्ट असला पाहिजे, कारण मी एवढ्या मेहनतीने सर्व गोष्टी करतो आहे. कारण हाय गाईज, कशात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व चांगले असणार आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग सर्वांचं मोस्ट वेलकम आणि सर्वांना गुड मॉर्निंग, जय श्रीराम. तर गाईज, आज नदीवर परत एकदम आज 6:30 वाजता झालो आहे. तर 6:30 वाजता झालो आहे. आज 6 वाजता उठलो होतो, तर अर्धा तास रनिंग केली. त्यानंतर जस्ट नदीवर पोहोचलो आहे. त्यानंतर आणि आज बघायला गेलं तर आज 75 हार्ड चॅलेंजचा 18वा दिवस आहे. तर 18व्या दिवशी आज मस्त रेडी होऊन परत नदीवरती आलो आहे वर्कआउट करण्यासाठी. तर अशा प्रकारे आजची वर्कआउट बघायला गेलं तर शोल्डर आणि ट्रायसेप करणार आणि थाय बायसेप करणार. तर अशा प्रकारे आजची वर्कआउट असणार. आणि काहीच बघा आजचं वातावरण कसं आहे. आजचं वातावरण एकदम खूप सकाळ आहे. आणि काहीच बघा चांद पण आज निघलेलं आहे. हे बघा चांद पण आज खूप, तर अशा प्रकारे चांद पण बघायला भेटलेला आहे. तर गाईज कालच मी मंगल मिशन्स मूवी बघितली. तर खूप भारी वाटली, कारण तर त्याच्यामध्ये पण असतं की एक जिद्द असते, एक स्वप्न असतं, ते पूर्ण करायचं असते. तर अशा प्रकारे माझी एक जिद्द आहे की जे 75 डे हार्ड चॅलेंज मी एक्सेप्ट केलेलं आहे 75 दिवसाचं, ते पूर्ण करणार. तर अशा प्रकारे काहीच आता आलो नदीवरती आलो आहे, तर त्याला फटाफट आता एक्सरसाइज करतो आहे. आणि त्याच बघायला गेलं तर आता लेगची वगैरे, त्यानंतर पुशअप वगैरे केले, त्यानंतर शोल्डरची एक्सरसाइज झाली. त्यानंतर आता बघायला तर बायसेप, त्यानंतर ट्रायसेप करूया. तर काय बॉडीची कंडिशन बघा अशा प्रकारे कशी झाली झाली ना, परफेक्ट बघा. तर चला पहिले बायसेप करूया, ट्रायसेप करूया, त्यानंतर थोडी बॅकची करतो. चला.
तर अशा प्रकारे आजची वर्कआउट कंप्लीट झाली. बॉडीची कंडिशन बघा. त्यापेक्षा चांगली झाली. तर बघायला गेलं तर आजचा 75 डे हार्ट चॅलेंजचा 18वा दिवस आहे. तर आता 18 दिवसाची पण सकाळची 45 मिनिट एक्सरसाइज, सकाळची एक्सरसाइज कंप्लीट केली आहे. त्यानंतर सकाळी बघायला तर 20-25 मिनिट रनिंग केली, 2 किलोमीटर. त्यानंतर मग नदीवर आलो, 45 मिनटापेक्षा जास्त वर्कआउट केलं. त्यानंतर झाली. आता आजचा सकाळची एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर काय चला आता पहिले मस्त थंड पाण्याने फ्रेश वगैरे होतो. तर आता 7:30 पण वाजले. तर गाईज घरी आलो आहे, पूर्ण रेडी बघा, रेडी झालो आहे आणि ब्लॅक शर्ट घातलं आज. तर ब्लॅक शर्टवर कसं वाटतं आहे बघा. तर आणि काहीच बघा, हे माझं प्रोटीन आज पूर्ण घेतलं आहे बघा. तर हे खातो आहे. तर सकाळी धावायला जातो आहे, सकाळी खात नाही उठल्यानंतर, कारण 6 पॅकचं पण वर्कआउट करायचं असते. त्याच्यामुळं नाही खाते, कारण करता येत नाही. मग धावून वगैरे आल्यानंतर पूर्ण फ्रेश झाल्यानंतर हे खातो आहे. तर बघा पूर्ण घेतलं याच्यामध्ये, पूर्ण किती मस्त आले बघा. अक्रोड वगैरे, बदाम, चणे वगैरे ते घेतले. तर काय चला अशा प्रकारे ते खातो आहे. त्यानंतर तुम्हाला भेटतो, ठीक आहे. हाय गाईज, तर बघा जिममध्ये आलो आणि जिममध्ये आज खूप लवकर आलो आहे, कारण 5 वाजता झालो आहे. तर आज कारण घरी असल्यानंतर लवकर येतो आहे, संध्याकाळी मग 6 वाजता जातो आहे वर्कआउट वगैरे करून कंप्लीट. तर कायच आता जिममध्ये पोहोचलो आहे आणि आज बघायला गेलं तर 75 डे हार्ट चॅलेंजची 18व्या दिवसाची आज वर्कआउट होणार. तर अशा प्रकारे जबरदस्त वर्कआउट करणार. आणि आज बघायला गेलं तर आज थाईज म्हणजे लेग आणि थाईज ह्याची करणार आहे. तर अशा प्रकारे बघायला गेलं तर 3-4 सेट आहेत ते करणार. तर आजची बस बघायला गेलं तर लेग्स आणि थाईजचीच वर्कआउट करणार आहे आणि एक्स्ट्रा म्हणून बायसेप थोडं वर्कआउट लास्टला करणार आहे. तर त्याला काय आता पहिले आलो आहे तर फुल वर्कआउट वगैरे कंप्लीट करतो आहे. त्या बघायला तर करायचं. गेला ते डंबेलने लेगचे आणि थाईजची पूर्ण कंप्लीट केली आहे. आता मशीनी करायचे. तर दाखवतो कोणत्या मशीनी करायच्या. तर काही हा मशीन आहे, ठीक आहे. तर मशीन इथे पाय लावून, तर इथे पाय गुंतवून अशी उचलायची आहे. हे बघा अशी उचलायची आहे. तर त्याची मिनिमम 4 सेट करणार. तर चला पहिले त्याची वर्कआउट करूया. हा पहिला सेट आहे मशीनवरती. तर असे मी 2 रेपिटेशन मारणार आहे. तर पहिला सेट, त्यानंतर पहिला बघितलं तर हा 15 किलोची प्लेट आहे आणि ही हा 5 किलोची. असे पहिला सेट बघायला गेला तर मी 20 किलोचं मारतो आहे, कारण जास्त हेवी नाही मारत, कारण घरी पण परत जायचं आहे चालत. जशी बाईक आणलेली आहे पण जायचं आहे, कारण पूर्ण दिवस फिरायचं पण आहे. तर पहिले 20 किलो मारतो, त्यात लास्ट सेट 30 किलो मारणार. चला आणि पहिल्या सेटमध्ये टोटल 30 रेपिटेशन मारणार.
तर गाईज अशा प्रकारे लेगची आणि थाईज लेग आणि थाईज एकच बोलतात त्याला. तर लेगचे आणि थाईजचे वर्कआउट कंप्लीट केली. कारण बघायला गेलं तर मिनिमम 3 सेट मारले. कारण डंबलनी 3 सेट मारले आणि मशीनवरती 3 सेट मारले. तर अशा प्रकारे वर्कआउट कंप्लीट झालेली आहे थाईजची. आणि थाईजची कंडिशन बघा पूर्ण कशी आली बघा, पूर्ण फैलली आहे हे बघा. तर बेटर झाली आहे पूर्णापेक्षा. तर पूर्ण एकदम घाम फुटलेला आहे बघा, पूर्ण पसीना. तर आज वाटते की जास्त वर्कआउट केली आहे. तर कारण आज जरा गरमी जास्त आहे त्याच्यामुळं पूर्ण घाम फुटलेला आहे. तर काय चला अशा प्रकारे पूर्ण लेगची वर्कआउट कंप्लीट झालेली आहे. तर जास्त सेट नाही तुम्हाला मी 2 सेट तुम्हाला मी दाखवले. कारण पूर्ण सेट 70 हार्ट चॅलेंज याचे 75 दिवस पुरं कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक सेट जो मी करतो तर प्रत्येक सेटची तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बघायला भेटणार. पण सध्या तर तुम्हाला मी जेवढे पण सेट करतो, जेवढे पण तुम्हाला मी सेट दाखवतो ती तुम्हाला मी याच्यामध्ये ॲड करतो आहे. पण जेव्हा पण मी 75 दिवसाचा चॅलेंज कंप्लीट करणार त्यानंतर माझं पूर्ण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ जे पण मी सेट करतो 7 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी मी अलग सेट करतो. त्या सेट मी तुम्हाला पूर्ण एक सेपरेट तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार अशा प्रकारे. तर मी आशा करतो की तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला मी जेवढे काय करतो तुम्हाला दाखवतो आहे. पण नेक्स्ट टाईम तुम्हाला प्रॉपर तुम्हाला एक पूर्ण सेट प्रत्येक वर्कआउटचा तुम्हाला मी एक सेपरेट व्हिडिओ बघायला भेटणार. डे बाय डे हार्ट चॅलेंज 18 दिवसाची माझी आज वर्कआउट कंप्लीट झालेली आहे. तर आणि गाईज कधी माझा व्हिडिओ बघणार तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गाईज मी व्हिडिओ मेहनत करून बनवतो आहे. तर तुम्ही नक्कीच लाईक पण करा, कमेंट करा आणि नक्कीच व्हिडिओ शेअर करा. तर गाईज चला, कारण 75 दिवसामध्ये मी तर 75 हार्ट चॅलेंज कंप्लीट करणारच. पण तुमचा पण सपोर्ट असला पाहिजे. कारण मी एवढ्या मेहनतीने सर्व गोष्टी करतो आहे. कारण सकाळी उठल्यानंतर 45 मिनिट, त्यानंतर जॉब पण करत होतो. आता सध्या आम्हाला ब्रेक दिलेला आहे. ते आता घरीच आहे, 2-3 दिवस झालेत. तर मी सकाळी उठल्यानंतर 6 वाजता उठतो. त्यानंतर 45 मिनिट करतो, त्या थंड पाण्यामध्ये आंघोळ करतो. जॉब वगैरे केल्यानंतर परत पूर्ण जिममध्ये येतो आणि पूर्ण वर्कआउट करतो आहे. तेवढ्या प्रकारे मी मेहनत करून सर्व गोष्टी करतो आहे. आणि त्यानंतर पूर्ण मिनी ब्लॉग, त्यानंतर पूर्ण ब्लॉग एडिट करणार, थंबनेल बनवणार. तर अशा प्रकारे पूर्ण मी मेहनत करून पूर्ण मी करतो आहे. तर तुमचा पण मला सपोर्ट असला पाहिजे अशा प्रकारे. तर गाईज चला, आजचा दिवसाची वर्कआउट कंप्लीट झालेली आहे. तर आता पूर्ण जाऊन घरी फ्रेश होतो थंड पाण्याने. त्यानंतर तुम्हाला मी